Hello students, welcome to my channel. Today we are going to see the 9th class 4th lesson 1.4, the story of tea. Before going towards the lesson, we are going to see warming up. In chit chat some questions are given. Can you make tea? म्हणजे तुम्ही चहा बनवू शकता का? Second question is, how do you make tea? तुम्ही चहा कसे बनवता? What brand do you like? चहाचा कोणता ब्रँड तुम्हाला आवडतो? फोर्थ, ॲट होम हू मेक्स टी ऑर कॉफी फॉर एव्हरीबडी? घरी तुमच्या चहा किंवा कॉफी कोण सगळ्यांसाठी चहा कॉफी कोण बनवतं? अँड लास्ट क्वेश्चन इज, हॅव यू सीन अ टी प्लांटेशन? व्हॉट वॉज इट लाईक? तुम्ही टी प्लांटेशन म्हणजे चहाचं प्लांटेशन म्हणजे रोपण कसं केलं जातं हे तुम्ही पाहिलं का? आणि व्हॉट वॉज इट लाईक आणि ते कसं होतं? तर हे प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत, त्याची उत्तर तुम्हाला द्यायची आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, राईट द नेम्स ऑफ ॲज मेनी बिव्हरेजेस ॲज यू कॅन विदिन 2 minutes. व्हॉट डू द फॉलोइंग बिव्हरेजेस रिमाइंड ऑफ यू? ड्रॉ वर्ड वेब्स टू शो युअर असोसिएशन्स. राईट द नेम्स ऑफ ॲज मेनी बिव्हरेजेस ॲज यू कॅन विदिन 2 minutes. म्हणजे बिव्हरेजेस म्हणजे पेय. तर तुम्हाला जेवढी जास्त जमतील तेवढी पेयांची नावं तुम्हाला 2 मिनिटाच्या आत लिहायची आहे. व्हॉट डू द फॉलोइंग बिव्हरेजेस रिमाइंड ऑफ यू? आणि खालील जे बिव्हरेजेस दिले आहे, पेयांची नावे दिली आहेत, ते तुम्हाला कशाची आठवण करून देतात? ड्रॉ वर्ड वेब्स टू शो युअर असोसिएशन्स. आणि खाली ज्या वेब्स दिल्या आहेत ते तुम्हाला फिलअप करायचे आहेत. फर्स्ट टी दिली आहे, 2 वर्ड्स दिले आहेत, टीशी रिलेटेड वर्ड्स बिस्कुट आणि कप. कॉफी पाहिल्यानंतर तुम्हाला मगची आठवण येते, नंतर दूध, कॉफी आहे. तर अशा काही गोष्टी ज्या त्याच्याशी त्या गोष्टीशी रिलेटेड करतात किंवा ज्या गोष्टींची तुम्हाला ते पाहिल्यानंतर आठवण येते ते आपल्याला लिहायचं आहे. खाली लाईम ज्यूस दिला आहे आणि लस्सी. त्याच्या खाली आहे कोकोनट वॉटर आणि मिल्क. तर ह्या सगळ्या वेब डायग्राम्स तुम्हाला फिलअप करायच्या आहेत. नाव गोइंग टुवर्ड्स द लेसन, द स्टोरी ऑफ टी म्हणजे चहाची गोष्ट. लेट अस बिगिन विथ द क्वेश्चन, कॅन यू नेम द मोस्ट वाइडली कन्झ्युम्ड बिव्हरेज इन द वर्ल्ड आफ्टर वॉटर? लेट अस बिगिन विथ द क्वेश्चन. तर सुरुवातच प्रश्नाने केलेली आहे. प्रश्न आहे आफ्टर वॉटर म्हणजे पाण्याच्या नंतर. कॅन यू नेम द मोस्ट वाइडली कन्झ्युम्ड बिव्हरेज इन द वर्ल्ड म्हणजे जगातील सर्वात जास्त प्यायले जाणारे पेय कोणते आहे हा प्रश्न आपल्याला सुरुवातीलाच विचारला आहे. परहॅप्स मेनी ऑफ यू हॅव गेस्ड द आन्सर. द मोस्ट पॉप्युलर बिव्हरेज इन द वर्ल्ड इज टी. परहॅप्स मेनी ऑफ यू हॅव गेस्ड द आन्सर म्हणजे कदाचित तुम्ही आतापर्यंत याचं उत्तराचा तर्क लावला असेल, अंदाज लावला असेल. जगातील जास्तीत जास्त पॉप्युलर असं पेय आहे चहा. द फ्रेश aromatic brew with which people like to begin their day. आणि हे पेय फ्रेश ताजं ॲरोमॅटिक ब्र्यू म्हणजे सुगंधी, त्याचा सुगंध येतो जेव्हा चहा उकळतो तेव्हा. विथ विच पीपल लाईक टू बिगिन देअर डे आणि वाफाळत असा चहा ज्याने लोक आपल्या दिवसाची सुरुवात करतात. इट हॅज अ रिफ्रेशिंग ॲस्ट्रिंजंट फ्लेवर. चहाला अतिशय ॲस्ट्रिंजंट दिले शार्प. ॲस्ट्रिंजंट फ्लेवर म्हणजे उत्साहवर्धक आणि शार्प म्हणजे कडक असा स्वाद असतो. इट इज ॲक्च्युअली मेड बाय ब्रुईंग दॅट इज इन्फ्युजिंग इन बॉइलिंग वॉटर द लिव्ज अँड शूट्स ऑफ अ प्लांट हुज बोटॅनिकल नेम इज कॅमेलिया सिनेसिस. तर कॅमेलिया सिनेसिस या बोटॅनिकल म्हणजे शास्त्रीय नावाने ओळखल्या जाणाऱ्या चहाच्या झुडपांची पाने आणि कोंब यांचे पावडर पाण्यात उकळून आणि गाळून हा चहा तयार केला जातो. द लिव्ज आर ॲट फर्स्ट ड्राईड. आता ही पानं सुरुवातीला काय केली जातात? सर्वप्रथम वाळवली जातात. क्युअर्ड अँड प्रोसेस्ड बिफोर दे आर पॅक्ड अँड सोल्ड टू अस. क्युअर्ड म्हणजे स्वच्छ केली जातात आणि नंतर त्यावर प्रक्रिया करून बिफोर दे आर पॅक्ड अँड सोल्ड टू अस
म्हणजे ती विकली जाण्यापूर्वी किंवा ती पॅक करण्यापूर्वी त्यावर प्रोसेस केली जाते, प्रक्रिया केली जाते आणि नंतर ती हवाबंद करून, पॅक्ड मीन्स हवाबंद करून आपल्याला विकली जातात. Camellia sinensis is an evergreen plant that grows in tropical and subtropical climate. Tropical means उष्ण आणि सबट्रॉपिकल म्हणजे समशीतोष्ण. तर कॅमेलिया सिनेन्सिस ही उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधात उगवणारी एक सदाहरित वनस्पती आहे. एव्हरग्रीन मीन्स सदाहरित वनस्पती आहे. टी प्लांट्स रिक्वायर्ड ॲट लिस्ट 100 to 125 centimeter of rainfall a year and prefer acidic soils. टी प्लांट्स रिक्वायर तर या चहाच्या झाडांना वर्षामधून एका वर्षात कमीत कमी 100 ते 125 सेंटीमीटर पाऊस लागतो. अँड प्रिफर ॲसिडिक सॉइल्स आणि त्याला रुजण्यासाठी ॲसिडिक सॉइल म्हणजे आम्लता असलेली मातीची आवश्यकता असते. मेनी ऑफ द वर्ल्ड्स बेस्ट टी इस्टेट्स are located on hill slopes at elevations of up to 1500 meters. It is said that the tea plants grow slowly and acquire a richer flavor at this height. जगातील कित्येक सर्वोत्तम चहाचे मळे हे 1500 मीटर उंचीवर डोंगर उतारावर वसवलेले असतात. इट इज सेड दॅट द टी प्लांट्स ग्रो स्लोली. असं म्हटलं जातं की चहाची झाडे ही किंवा वनस्पतीची वाढ ही खूप हळूवार होते, म्हणजे खूप कमी वेगाने होते. अँड ॲक्वायर अ रिचर फ्लेवर ॲट दिस हाईट. आणि या उंचीवर त्यांना अधिक सुगंध प्राप्त होतो. वेन द प्लांट्स मॅच्युअर ओनली द टॉप 1 to 2 inches ऑफ अ प्लांट आर पिक्ड. वेन द प्लांट्स मॅच्युअर म्हणजे जेव्हा झाडाची पूर्ण वाढ झाल्यानंतर ओनली द टॉप 1 to 2 inches ऑफ अ प्लांट आर पिक्ड म्हणजे त्या वनस्पतीची फक्त वरच्या टोकाची 1 ते 2 इंच एवढीच भाग खोडला जातो. दीज बर्ड्स अँड लिव्स आर कॉल्ड फ्लशेस. या कळ्या आणि पानांना कोवळी पालवी किंवा फूट असेही म्हणतात. A new flush appears on the plant every 7 to 10 days during the peak growing season. सुगीच्या मोसमात दर 7 ते 10 दिवसांनी अशी नवी पालवी फुटत असते. Left to grow on its own, the tea plant may actually grow into a small tree. Left to grow on its own. तर या वनस्पतीला जर नैसर्गिकरित्या वाढू दिले तर चहाचे झुडूप हे एखाद्या छोट्या झाडा एवढे मोठे किंवा उंच होऊ शकते. बट इन ऑल टी गार्डन्स द प्लांट्स आर प्लंट अँड केप्ट हाईट ऑफ अबाउट 3 feet टू एनेबल इझी प्लकिंग ऑफ द लिव्ज. परंतु सर्व चहाच्या मळ्यात झुडपांना अगोदरच छाटून साधारण 3 फुटापर्यंत त्यांची उंची ठेवली जाते. त्यामुळे चहाची पाने खुडणे सोपे जाते. आता इथे ब्रॅकेटमध्ये बेस्ट हाय दिले म्हणजे त्या झाडांची उंची कमरेपर्यंत ठेवली जाते, त्यामुळे त्याची पाने तोडणे हे सोपे जाते. द टीज वी बाय आर युजली क्लासिफाईड अकॉर्डिंग टू देअर लीफ साईज. आपण जो चहा विकत घेतो त्याची सर्वसाधारणपणे त्याच्या पानाच्या आकाराप्रमाणे वर्गीकरण केले जाते. Accordingly, we have Assam type of tea characterized by the largest leaves. त्यानुसार सर्वात मोठी पाने असणारा आसामचा चहा. सेकंड टाईप चायना टाईप अकॉर्डिंग बाय द स्मॉलेस्ट लिव्स. 2 नंबरचा आहे सर्वात लहान पाने असणारा चिनी चहा. अँड थर्ड कंबोड कॅरेक्टराइज्ड बाय लिव्स ऑफ इंटरमिजिएट साईज. आणि मध्यम आकाराची पाने असलेला कंबोड चहा. वी हॅव 3 व्हेरी डिस्टिंक्ट अँड डिफरंट टी ग्रोईंग रिजन्स इन इंडिया. भारतात चहाच्या उत्पादनाची 3 प्रमुख आणि विभिन्न ठिकाणे आहेत. Each of these regions is famous for the special type of tea it produces, which are unique in states, aroma, strength and flavor. Each of these regions म्हणजे यापैकी प्रत्येक ठिकाण, प्रत्येक प्रदेश
इज फेमस फॉर द स्पेशल टाईप ऑफ टी. म्हणजे विशिष्ट चहासाठी प्रत्येक ठिकाण हे काय आहे, प्रसिद्ध आहे. फॉर द स्पेशल टाईप ऑफ टी इट प्रोड्युसेस, म्हणजे हे ठिकाण तिथे तयार होणाऱ्या चहाचा ॲरोमा, टेस्ट मीन्स चव, ॲरोमा गंध, स्ट्रेंच म्हणजे कडकपणा, अँड फ्लेवर म्हणजे स्वाद, या गोष्टींसाठी काय आहे, फेमस आहे. द 3 रिजन्स आर, ही 3 ठिकाणे आहे पहा. दार्जिलिंग इन नॉर्थ ईस्टर्न इंडिया, नॉर्थ ईस्ट इंडिया म्हणजे भारताच्या उत्तर पूर्व दिशेकडील दार्जिलिंग एक आहे. दुसरं ठिकाण आहे ईशान्य भारतातील आसाम, आणि थर्ड आहे निलगिरीज इन साऊथ इंडिया, आणि दक्षिण भारतातील निलगिरींची चहाची झाडे. मोस्ट पीपल ॲग्री दॅट टी इज अ रिफ्रेशिंग ड्रिंक. चहा हे रिफ्रेशिंग ड्रिंक म्हणजे उत्साहवर्धक पेय आहे असं अनेक लोक या गोष्टीशी सहमत आहेत. इट कंटेन्स नो कार्बोहायड्रेट्स, फॅट्स और प्रोटीन्स. यामध्ये कर्बोदके नसतात, फॅट और प्रोटीन्स म्हणजे फॅट म्हणजे मेदयुक्त पदार्थ, और प्रोटीन्स म्हणजे प्रोटीनही, प्रथिनेही नसतात. What gives tea its special and distinctive flavor is theanine as well as caffeine. जी गोष्ट या चहाला स्पेशल म्हणजे विशिष्ट बनवते आणि डिस्टिंक्टिव्ह फ्लेवर म्हणजे विशिष्ट असा स्वाद प्राप्त होतो, ते पदार्थ आहेत थेनाइन तसेच कॅफेनाइन. या घटकांमुळे चहाला एक विशिष्ट चव, which give the drink its stimulating quality. आणि यामुळे हे पेय कसं बनतं, स्टिम्युलेटिंग म्हणजे एनर्जेटिक, उत्साहवर्धक बनतं, उत्तेजक बनतं. हाऊ अँड व्हेन डीड पीपल फर्स्ट बिगिन टू ड्रिंक टी. हाऊ अँड व्हेन डीड, लोक सर्वप्रथम कसं आणि कधी चहा पिऊ लागले असावेत. An amazing story has come down to us from Chinese legend. चायनीज परंपरेनुसार एक रंजक दंतकथा चालत आलेली आहे. लिजंड मीन्स दंतकथा चालत आली आहे. इट इज सेड दॅट, असं म्हटलं जातं, एम्परर शेनॉन्ग द फादर ऑफ चायनीज ॲग्रिकल्चर अँड मेडिसिन. एम्परर शेनॉन्ग हे कोण होते, ॲग्रिकल्चर अँड मेडिसिन म्हणजे कृषी आणि वैद्यकशास्त्राचे फादर म्हणजे प्रणेता किंवा पिता म्हणू आपण. वॉज ऑन हिज ट्रॅव्हल्स, ते जेव्हा त्यांचा प्रवास करत होते. वेन अ सर्वंट वॉज बॉइलिंग सम वॉटर फॉर द एम्परर टू ड्रिंक, त्यावेळेला त्यांच्या एका नोकराने राजासाठी पिण्याचं पाणी उकळत होता. जस्ट देन अ फ्युलेस फ्रॉम अ नियरबाय ट्री ब्लो इन टू अ बॉइलिंग वॉटर. आणि त्यावेळेला ज्या वेळेला तो पाणी उकळत होता त्यावेळेला जवळच्या एका झाडाची काही पानं उडून त्या पाण्यामध्ये, उकळलेल्या पाण्यामध्ये पडली. द वॉटर इमिजिएटली चेंज्ड कलर. आणि त्या पाण्यामध्ये पडलेल्या पानांमुळे त्या पाण्याचा रंग बदलून गेला. ऑन ड्रिंकिंग द वॉटर द एम्परर वॉज अमेज्ड बाय द रिच फ्लेवर अँड द रिफ्रेशिंग क्वालिटी ऑफ द रिझल्टिंग इन्फ्युजन. आणि ते पाणी पिल्यानंतर तो राजा अमेज्ड बाय द रिच फ्लेवर, ते पाणी प्यायल्यानंतर त्या राजा आश्चर्यचकित झाला. कशामुळे, त्या रिच फ्लेवर म्हणजे उकळलेल्या पाण्यामध्ये एक ताजतवाणं करणारा आणि एक उच्च स्वाद, असं म्हणून आपण उच्च स्वाद त्या पाण्यामध्ये निर्माण झाला. आणि ते पाणी प्यायल्यानंतर राजा हा आश्चर्यचकित झाला. एक्साइटेड बाय the unknown plant and its amazing flavor, he carried out further investigations and discovered that tea had many healing and restorative properties and could also be used as an antidote to certain poisons. Excited by the unknown plant, आणि त्या अनोळखी झाडाबद्दल आणि त्या unknown and its amazing flavor, त्या अमेझिंग खूप कमालीच्या स्वादामुळे एक्सायटेड म्हणजे उल्हासित होऊन राजाने आणखी तपास केला आणि त्याचा शोध लागला की चहामध्ये आणखी अनेक गुण आहेत. द टी हॅड मेनी हिलिंग अँड रिस्टोरेटिव्ह
प्रॉपर्टीज म्हणजे हिलिंग म्हणजे बरे करणारे औषधी गुण आणि निरोगी ठेवण्याचे गुणधर्म आहेत हे कळालं. आणि काही विषांवर रामबाण उपाय म्हणूनही त्याचा उपयोग होऊ शकतो, त्याचा वापर होऊ शकतो हे राजाने शोधून काढलं. Yet another legend tells us that it was a Buddhist monk named Bodhidharma who was the first to use tea as a drink. आणखी एका दंतकथेनुसार बोधिधर्म नावाच्या एका बौद्ध भिक्षुकाने सर्वप्रथम या चहाचा पेय म्हणून वापर केला. He was keen to find a herb or a medicinal plant which would help him to stay awake and alert for long periods of time in prayer and meditation. त्याला सुद्धा प्रार्थना आणि ध्यानधारणा करण्यासाठी अधिक काळ जागे राहावं लागत असे आणि सतर्क राहण्यासाठी मदत होईल अशा औषधी वनस्पतीच्या शोधात तो होता. After considerable search and trial, he found that chewing leaves from the tea shrub acted as a stimulant. Chewing leaves from a shrub acted as a stimulant, helping him stay awake. आणि बऱ्याच संशोधनानंतर आणि काही चाचण्या केल्यानंतर ट्रायल नंतर ही फाउंड दॅट त्याच्या लक्षात आलं की च्युइंग लीव्ज म्हणजे त्या चहाच्या झाडांची पाने चावून खाल्ली तर बराच काळ ताजंतवानं वाटतं आणि जास्त वेळ म्हणजे जागे राहता येतं. आणि ही चहाच्या झुडपांची पाने काय करतात, उत्तेजित करतात. हा शोध त्यांना लागला. It was he who introduced tea among his disciples in China. आणि त्यानेच आपल्या चिनी शिष्यांना या चहाची सर्वप्रथम ओळख करून दिली. It is said that Japanese priests studying under Buddhist teachers in China carried tea seeds and leaves back home with them. असं म्हटलं जातं की चीनमधील बौद्ध गुरूंकडे जे जपानी धर्मगुरू शिकत होते त्यांनी त्यांच्या मातृभूमीला परत जाताना चहाच्या बिया आणि पाने आपल्याबरोबर नेली होती. Turkish traders also began to bargain for tea on the border of Mongolia. तुर्की व्यापाऱ्यांनी देखील मंगोलियाच्या सीमेवर चहाचा सौदा करायला सुरुवात केली. बार्गेनिंग मीन्स सौदा करणे. In fact, the stories goes that his emperor Huizong was so taken up with tea that he set up a research into the best tea. किंबहुना अशी एक कथा सांगितली जाते की चीनी सम्राट हुइसंग यांनी हे तर चहाने एवढे प्रभावित झाले की त्यांनी सर्वोत्तम चहा निर्मिती पद्धती शोधून काढण्यासाठी संशोधन सुरू केले. Whisking methods and also hosted tea making and tea tasting tournaments in the court. So tea-minded was he that he failed to notice that Mongolia had actually taken over his empire. आणि चहा निर्मिती पद्धती शोधून काढण्यासाठी संशोधन सुरू केले आणि चहा तयार करणे, चहा स्वाद आणि चहा पान स्पर्धांचेही आपल्या दरबारात आयोजन केले. त्याच्यावर चहाचा एवढा पगडा पडला की मंगोलियाने आपले साम्राज्य बळकावले आहे, आपल्या साम्राज्य बळकावून घेतले आहे हेही त्याच्या लक्षात आले नाही. Thus the habit of drinking tea spread to Japan. आणि अशा प्रकारे जपान, युरोप and England where it became a fashionable and popular drink among the people. अशा प्रकारे चहा पिण्याची सवय, चहा पिण्याची प्रथा ही कुठे कुठे पसरली? जपान, युरोप आणि इंग्लंडमध्ये पसरली, जिथे इट बिकेम अ फॅशनेबल अँड पॉप्युलर ड्रिंक अमंग द पीपल. जिथे चहा एवढा प्रचलित झाला की ते एक पॉप्युलर म्हणजे फेमस आणि अद्यावत पेय म्हणून लोकांमध्ये प्रसिद्ध झाले. हाऊ डिड दिस मॅजिकल बिव्हरेज गेट इट्स नेम? तर याला हाऊ डिड दिस मॅजिकल बिव्हरेज आणि ह्या जादुई पेयाला हे नाव कसं पडलं असावे बरे? द चायनीज कॅरेक्टर TU
was first used in early inscription to describe tea. तर प्राचीन कोरीव लेखामध्ये चहाचे वर्णन करण्यासाठी TU हे चिनी अक्षर प्रथम वापरले गेल्याचे दिसते. But later a new character cha was developed to refer specifically to tea. आणि नंतर चा हे नवीन अक्षर खास करून चहाचा उल्लेख करण्यासाठी निर्माण करण्यात आले. The word cha is now sometimes used in English to refer to China tea. चा हा शब्द आता चीनी चहाचा उल्लेख करताना इंग्रजीमध्ये कधी कधी वापरला जातो. And as we all know, it is very close to the Hindi word chai, which is used all over India to refer to tea. आणि तुम्हाला माहीतच आहे की इट इज व्हेरी क्लोज टू द हिंदी वर्ड चाय. हा वर्ड चा हा हिंदी शब्द चाय याच्याशी खूप जवळीकता साधतो, जो आपल्या भारतामध्ये मोठ्या प्रमाणात चहाच्या संदर्भात वापरला जातो. How did tea first come to India? Historians think that tea had been known in India as a medicinal plant since ancient time. How did tea first come to India? मग चहा आपल्या भारतामध्ये कसा आला? Historians think that tea had been known in India as a medicinal plant since ancient time. म्हणजे प्राचीन काळापासून इतिहासकार सांगतात की हा चहा आपल्याकडे औषधी वनस्पती म्हणून आपल्याकडे ती माहिती आहे किंवा तिचे ज्ञान आहे. But tea was not drunk for pleasure until the British began to establish plantation in the 19th century. पण 19व्या शतकात ब्रिटिशांनी चहाची लागवड सुरू करेपर्यंत चहाकडे एक आनंददायी पेय म्हणजे आनंद वाटणारं पेय म्हणून बघितलं जात नव्हतं. In the 1770s, the British East India Company made several unsuccessful attempts to grow tea in Bhutan and Assam with seeds from China. तर ईस्ट इंडिया कंपनीने 1770च्या दशकामध्ये चीनमधून बिया आणून भूतान आणि आसाममध्ये चहाची लागवड करण्याचे अनसक्सेसफुल म्हणजे अयशस्वी प्रयत्न केले. जरी ते प्रयत्न अयशस्वी ठरले, द बोटॅनिस्ट रॉबर्ट ब्रूस इन 1823 डिस्कवर्ड टी प्लांट्स ग्रोइंग वाइल्ड इन द अप्पर ब्रह्मपुत्रा व्हॅली. जरी ते प्रयत्न अयशस्वी ठरले तरी ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यातील उंच ठिकाणी चहाची झाडे खूप मोठ्या प्रमाणात वाढतात असा शोध 1823 मध्ये बोटॅनिस्ट म्हणजे वनस्पतीशास्त्रज्ञ रॉबर्ट ब्रूस यांनी लावला. द फर्स्ट इंडियन टी फ्रॉम आसाम वॉज सेंट टू इंग्लंड फॉर पब्लिक सेल. सिन्स देन इंडिया हॅज गॉन ऑन टू बिकम वन ऑफ द लीडिंग प्रोसिजर्स ऑफ टी इन द वर्ल्ड. आणि इन मे 1838 द फर्स्ट इंडियन टी फ्रॉम आसाम. 1838 मधील मे मध्ये भारतीय चहा आसाममधून इंग्लंडला विक्रीसाठी पाठवण्यात आला. तेव्हापासून जगातील आघाडीच्या चहा उत्पादकांमध्ये भारताने स्थान प्राप्त केले आहे. टी लवर्स क्लेम दॅट टी मे बी एबल टू रिड्यूस द रिस्क ऑफ कॅन्सर, कंट्रोल ब्लड प्रेशर, फाईट व्हायरसेस इन अवर बॉडी अँड ॲक्च्युअली हेल्प अस लिव्ह लॉंगर. असं म्हटलं जातं किंवा चहाप्रेमी असं दावा करतात की चहामुळे कॅन्सर म्हणजेच कर्करोगाचा धोका कमी होतो, ब्लड प्रेशर कंट्रोल होतं म्हणजे रक्तदाब कंट्रोल होतो, फाईट व्हायरसेस इन अवर बॉडी आपल्या शरीरातील व्हायरसशी तो लढतो, अँड ॲक्च्युअली हेल्प अस लिव्ह लॉंगर आणि खरोखरच तो आपले आयुष्य वाढवण्यासाठी मदत करतो. Our body produce chemicals called free radicals. आपलं शरीर काय करतं, काही रसायने तयार करतं आणि ज्यांना आपण फ्री रॅडिकल्स म्हणजे मुक्त मूलके असं म्हणतो.
दे कॅन डॅमेज अवर बॉडी अँड अवर हेल्थ. ते आपले शरीर आणि आपले प्रकृती, आपलं आरोग्याला हानी पोहोचवू शकतात. टी कंटेन्स अँटीऑक्सिडंट कॉल्ड फ्लॅवोनॉइड्स. तर चहामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात चहामध्ये फ्लेवर्ड नावाची अँटीऑक्सिडंट्स असतात. सायंटिस्ट बिलीव्ह दिस हेल्प टू प्रोटेक्ट अवर सिस्टीम अगेन्स्ट फ्री रॅडिकल्स. सायंटिस्ट बिलीव्ह दिस. शास्त्रज्ञांच्या मते ही अँटीऑक्सिडंट्स त्या फ्री रॅडिकल्स पासून आपल्या शरीर संस्थेचे रक्षण करतात. फॉर मेनी पीपल टी इज अ पॉप्युलर ड्रिंक टू हॅव विथ फ्रेंड्स. अनेक लोकांसाठी चहा हे फ्रेंड्ससोबत घेतलं जाणारे एक आवडीचं पेय आहे. इन मेनी कंट्रीज अराउंड द वर्ल्ड टी ड्रिंकिंग इज अन इम्पॉर्टंट सोशल ओकेजन. आणि जगातील अनेक देशांमध्ये चहा पिणे हा एक असा महत्त्वपूर्ण असा सामाजिक प्रसंग किंवा निमित्त समजले जाते. Japan, China, Russia and Korea have specialty ceremonies and traditions. तर जपान, चीन, रशिया आणि कोरिया येथे चहा पिण्याची खास परंपरा आहे आणि तिथे चहापानाचे सोहळे सुद्धा आयोजित केले जातात. These ceremonies give people the time to relax and enjoy the taste and the smell of the tea. आणि अशा प्रकारचे कार्यक्रम किंवा सोहळ्यांमधून लोक काय करतात, चहाचा आनंद लुटतात. आणि these ceremonies give people the time to relax and enjoy the taste and the smell of tea. आणि त्यांच्या खास चवीचा सुगंधाचा चहा घेणे हा त्यांच्यासाठी एक टाइम टू रिलॅक्स म्हणजे काय म्हणतात विरंगुळा, एक टाइमपास म्हणून असतो. Most people in Japan belongs to a tea club where they go every week to take part in the tea ceremony. जपानमधील जास्तीत जास्त लोक ह्यांनी काय केले, बिलॉंग्स टू अ टी क्लब. जपानमधील जास्तीत जास्त लोक टी क्लब या क्लबचे सभासद असतात. वेअर दे गो एव्हरी वीक टू टेक पार्ट इन द सेरेमनी. आणि ते दर आठवड्याला या समारंभामध्ये भाग घेण्यासाठी जातात. Ordinary people also feel that tea ceremonies are spiritual occasions that are closely associated with their religion. सामान्य लोक धर्माशी नाते घट्ट जोडून ठेवणारा एक धार्मिक प्रसंग म्हणून चहा समारंभाकडे पाहतात. Tea, they say, it is a healthy, enjoyable and stimulating drink full of good qualities. चहा एक उत्तम गुणांनी, अनेक गुणांनी परिपूर्ण असे आरोग्यपूर्ण, मनोरंजक आणि उत्तेजक पेय आहे. इट रिड्युसेस लोनलीनेस. तो तुमचा एकाकीपणा घालवतो. अँड काम्स युअर हार्ट. आणि तुमच्या मनाला शांतता देतो. इट इज अ कम्फर्ट इन एव्हरीडे लाईफ. आणि ते आपल्या रोजच्या जीवनामध्ये कम्फर्ट म्हणजे एक दैनंदिन जीवन सुखी करते. Many Koreans today still have tea for important occasions including special birthdays and anniversaries. अनेक कोरियन लोक आजही वाढदिवस आणि जयंत्या यासारख्या काही महत्त्वपूर्ण गोष्टींसाठी चहा सोहळे आयोजित करतात. In most areas of China, the tea is made in small clay teapots. चीनमधील बऱ्याच ठिकाणी छोट्या छोट्या मातीच्या भांड्यामध्ये चहा बनवला जातो. At tea ceremonies, cups are only half filled. या चहाच्या सोहळ्यात कप हे अर्धेच भरले जातात. The Chinese believe that the rest of the cup must be filled with friendship and affection. या चहाच्या सोहळ्यात कप अर्धेच भरले जातात कारण कपाचा उर्वरित अर्धा भाग हा मैत्री आणि प्रेमाने भरलेला असावा असे चीनी लोक मानतात. In Russia, tea is made and served in samovars, a special Russian tea kettle made of metal. In Russia, tea is made. रशियामध्ये चहा हा
बनवला जातो आणि सड म्हणजे दिला जातो सॅमोवर. सॅमोवर हे एक भांड आहे, एक टी केटल आहे जी मेटलने बनवलेली आहे आणि ती स्पेशल रशियन केटल आहे आणि यामध्ये रशियाचे लोक चहा बनवतात आणि त्यामध्येच ते सर्व सुद्धा करतात. व्हिएतनाम प्रोड्युसेस स्पेशल व्हरायटीज ऑफ टी सच ॲज लोटस टी अँड जॅस्मिन टी. व्हिएतनाममध्ये सुद्धा स्पेशल प्रकारची चहा बनवली जाते, वेगवेगळ्या प्रकारची, जसं लोटस टी अँड जॅस्मिन टी. In Japan, tea is made using powdered green tea called matcha. जपानमध्ये चहा पावडरचा वापर करून बनवली जाते आणि त्या चहा पावडरला matcha असं म्हणतात. The tea is mixed with boiled water using a bamboo whisk and served in small bowls. The tea is mixed with boiled water. चहा हा उकळलेल्या पाण्याबरोबर मिक्स केला जातो आणि बांबू व्हिस्क म्हणजे बांबूच्या काठीने हा चहा उकळत्या पाण्यामध्ये मिसळतात अँड सर्व्ड इन स्मॉल बाउल्स आणि छोट्या त्या वडग्यामध्ये, छोट्या वाट्यांमध्ये, बाउल्समध्ये तो ओतून दिला जातो. अँड हाऊ अबाउट इंडिया? अ कप ऑफ टी इज ऑफर्ड टू एनी गेस्ट ऑर व्हिजिटर ॲज अ टोकन ऑफ हॉस्पिटॅलिटी इवन इन द हम्बलेस्ट ऑफ होम्स. तर भारतामध्ये कशा प्रकारे चहाचा वापर केला जातो आणि का वापरला जातो? अ कप ऑफ टी इज ऑफर्ड टू एनी गेस्ट ऑर व्हिजिटर्स ॲज अ टोकन ऑफ हॉस्पिटॅलिटी. आदरातिथ्य म्हणून भेटायला येणाऱ्या किंवा पाहुण्यांना चहा हा ऑफर केला जातो. इवन इन द हम्बलेस्ट ऑफ होम म्हणजे त्या घराची नम्रता म्हणून येणाऱ्या पाहुण्यांना, येणाऱ्या लोकांना काय केलं जातं? हंबली आणि त्यांचं हॉस्पिटॅलिटी सुद्धा म्हणजे आदरातिथ्य सुद्धा तेवढंच आवडीने केलं जातं. मोस्ट इंडियन्स लाईक देअर टी हॉट विथ अ गुड डील ऑफ मिल्क अँड शुगर इन इट. मोस्ट इंडियन्स लाईक्ड देअर टी हॉट विथ अ गुड डील ऑफ मिल्क म्हणजे जास्तीत जास्त भारतीय लोकांना चहा हा गरम लागतो आणि त्यामध्ये साखर आणि दुधाचं प्रमाण जास्त त्यांना आवडतं. In a rainy season, it is brewed with ginger to give in additional medicinal properties. In the rainy season, पावसाळ्यात जिंजर म्हणजे अद्रक घालून चहा उकळल्याने त्याचे औषधी गुण दुप्पट केले जातात. Others add spices like cardamom म्हणजे इलायची, क्लोव्ज, लवंग आणि जायपत्री यासारखे मसाले घालून चहाचा स्वाद आणि लज्जत आणखी वाढवतात. टी इज मस्ट आफ्टर अ प्लेट ऑफ स्पायसी स्नॅक्स स्पेशली इन द मॉर्निंग अँड इव्हिनिंग. स्पेशली सकाळी आणि संध्याकाळी बशीभर चमचमीत पदार्थावर ताव मारल्यानंतर चहा तर प्यायलाच हवा. टी इज अ मस्ट आफ्टर अ प्लेट ऑफ स्पायसी स्नॅक्स स्पेशली इन द मॉर्निंग अँड इव्हिनिंग. चहा विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी बशीभर चमचमीत पदार्थावर ताव मारल्यानंतर म्हणजे नाश्ता झाल्यानंतर चहा हा प्यायलाच हवा. सम क्लोझर्स रिलीज डिलिकेटली फ्लेवर्ड जास्मिन टी, ग्रीन टी, लेमन टी अँड इव्हन आईस्ड टी. हाऊ अबाउट यू? काही रसिक, काही लोकांना जाईच्या मोहक हलक्या सुगंधाने युक्त असा चहा, ग्रीन टी किंवा लिंबाचा स्वाद असलेला चहा आणि आईस टी अशा सर्व प्रकारच्या चहाचा मनापासून आस्वाद घेतात. हाऊ अबाउट यू? सो तुम्हाला कोणता चहा आवडतो हा प्रश्न लेखकाने आपल्याला केलेला